अतिशय उत्साहात पुणे ग्रँड टूरसाठी ही गर्दी चाललेली दिसत आहे. दोन्ही बाजूनी रस्त्याच्या लोक उभारलेले होते आणि प्रचंड असा प्रतिसाद कोंढव्याच्या नागरिकांनी या स्पर्धेला दिला. आपण पाहताय पहिला येणारा गाड्यांचा ताफा. ग्रँड टूर पुणे ग्रँड टूर. मेरा भी एक शूट है. हा येणारा कारचा ताफा. अति उत्साही आणि अतिशय आनंदमय वातावरणात रोडच्या दुतर्फा जमलेली ही गर्दी, लहान थोरांची गर्दी पाहून एकच मन खुश होत होते की आपली जी येणारी भावी पिढी आहे ती खूपच जास्त ॲथलेटिझमकडे पाहत आहे. याचं हे स्पष्ट आणि मोठं उदाहरण आहे. हे बघा, गर्दी जसं जसं टाईम जवळ येत आहे तशी तशी गर्दी वाढत आहे. रोडवर दुतर्फा ही गर्दी वाढत आहे. आमचे प्रिय मित्र आणि भाचे या ठिकाणी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी मी कौतुक करू इच्छितो. खूपच चोख पद्धतीने एकदम गर्दीला सामावून ठेवलं होतं. बजाजचं पण मी या निमित्ताने कौतुक करू इच्छितो. अशी ग्रँड टूर स्पर्धा आपल्या पुण्यामध्ये आयोजित करण्यासाठी एक खूपच प्राऊड मुवमेंट पुण्यासाठी देण्यात आला. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी देतो. युवा पिढीसाठी सायकलिंगकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन या स्पर्धे माध्यमातून पुण्याला देण्यात आलेला आहे आणि खूपच हे महत्त्वाची आणि खूपच छान गोष्ट या पद्धतीने घडत आहे आपल्या पुण्यामध्ये. आपण माझ्या मागे पाहू शकता, ही गर्दी वाढत आहे. जसं जसं वेळ जवळ येत आहे तशी तशी ही गर्दी या ठिकाणी वाढत आहे. या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य आणि मी ऑब्झर्व केलेली एक महत्त्वाची गोष्ट या माध्यमातून समोर आपल्या ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. टाईम मॅनेजमेंट हे या स्पर्धेकडून आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूपच चोख पद्धतीने टाईम मॅनेजमेंट हे केलेलं आहे. आता या बजाज ग्रँड टूरनी एक टायमिंगचं आणि लोकेशनचं पत्रक आदल्या दिवशी हे जाहीर केलं होतं. त्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे वेळ ही होती 12:10 ते 12:35पर्यंत लोकांच्या जमण्याची वेळ त्यांनी नमूद केली होती त्या ठिकाणी. आणि 12:39 वाजता 12:39 वाजता एक्झॅक्ट टाईमला कोंढव्यामध्ये
ह्या सायकल स्वारांची एंट्री होणार होती हे देखील यामध्ये नमूद आहे. आपण पाहू शकता 12:39 कोंढवा हा इथे वेळ नमूद केलेला आहे. आणि मी पुढच्या या क्लिपमध्ये आपल्याला हे देखील दाखवणार आहे की एक्झॅक्टली 12:40चा तो मी व्हिडिओ शूट केलेला आहे. इथे आपण त्याचं टायमिंग आणि त्याचं लोकेशन या व्हिडिओमध्ये बघू शकता. खाली हे बघा 12:40 वाजले होते एक्झॅक्ट. आणि याच वेळेस फास्ट सायकलवाले आणि स्लो सायकलस्वार दोन्ही सायकलस्वारांची एंट्री या ठिकाणी कोंढवामध्ये झाली होती. हा बघा आता तो व्हिडिओ मेन आहे जो एक्झॅक्ट 12:40ला शूट केलेला आहे. त्याबद्दल या टाईम मॅनेजमेंट शिकण्यासारखं या माध्यमातून आपल्याला आहे. एवढी मोठी स्पर्धा, एवढे मोठे स्पर्धक, एवढा मोठा ताफा असतानाही एवढ्या चोख पद्धतीनं हे टाईम मॅनेजमेंट झालेलं आहे. त्याबद्दल या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग कमिटीचं आणि या स्पर्धेत घेतलेल्या प्रत्येक खेळाडूचं हे खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे. आणि यांच्याकडून टाईम मॅनेजमेंट खूप शिकण्यासारखा असा मोठा संदेश या स्पर्धेने आपल्याला दिलेला आहे. आता बघा हे सायकल स्वार सगळे आपल्यासमोर दिसतील. आपण त्याचा आस्वाद घेऊया या पुढच्या क्षणात. कंट्री की दिसते लोक. हां एक कंट्री काय हाय. कितना बड़ा कापा है ना. आई अभी पीछे के माउली आए छूटा ट्रैफिक नहीं अभी भी है. बाजार कथा कथा बोलो. ग्रँड टूर संपल्यानंतरचा हा क्षण सगळे ट्रॅफिकला शिथिल करण्यात आलेला आहे. आणि हे पहा सगळे लोक आता आपल्या आपल्या घराकडे रवाना. ये सामने गाड़ी है.
आप्पा कुठे आप्पा आले नाही आप्पाचा विषय हा नाही. बोल भाई को चिल्ला रहा था. भागेंगे गाड़ी क्यों पैसा को लेके आते लगता है उसको नहीं लेके बाजार खतम आपल्या घरी आता कामाला कॉल कॅन्सल केला आधी सी पीपल विद द ग्रेट सिविक सेंस. इतनी रश में भी इनको सबसे पहले जाना है. हॉकिंग कंटिन्यू चल रहा है इनका. कोण भयंकर प्रतिसाद. शॉर्ट क्लिप पारगे रोड दिल्ली DP रस्ता ट्रॅफिक जाम. हा गाडी इधर हा वही तो आपको